सामान्य माणूस समुद्र किनाऱ्यावर किती वेळ बसतो याचा अभ्यास करा। सदा सरवणकरांची मुलगी प्रिया सरवणकर यांचा अमित ठाकरेंवर हा निशाणा आहे। अमित ठाकरेंना माहीमधील समस्या माहीत नाहीयेत। एखाद्या चित्रपटात काम केलं असतं तर चांगलं यश त्यांना मिळालं असतं, असंही प्रिया सरवणकर यांनी टीका करताना म्हटलंय। आपल्यासोबत प्रिया सरवणकर ताई आहेत, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। ताई, तुमची भाषणं सध्या गाजतायत आणि थेट ज्या पद्धतीने तुम्ही अमित ठाकरेंबद्दल बोललात, काय म्हणाल त्याबद्दल? सगळ्यांना जय महाराष्ट्र। सर्वात प्रथम तर मी भाषण म्हणजे मी माझ्या मनातल्या ज्या भावना होत्या, परत ज्या महिलांना वाटत होतं की ज्या काही गोष्टी मनसेच्या स्टेजवरनं जे महिलांना बोललं गेलं होतं आणि जेव्हा ते आपल्या एका उमेदवाराचा प्रचार करतात, आज आम्ही आमच्या उमेदवाराचा प्रचार करतोय। आम्ही जागोजागी गल्ली गल्लीमध्ये केलेली कामं, लोकांना केलेली मदत, महिलांसाठी केलेल्या ज्या योजना आहेत त्या आम्ही ज्या पुरवल्यात लोकांपर्यंत ते सांगतो। विधानसभेत आपण जेव्हा उमेदवारी मागतो किंवा उमेदवार म्हणून उभं राहतो तेव्हा तिथल्या बेसिक समस्या काय आहेत हेच त्यांना माहीत नाही। सुरुवात केली त्यांनी ती मी समुद्र किनारा साफ करेन। अहो, इथे लोकांच्या इथे सर्वसामान्य माणसं किती वेळ समुद्र किनाऱ्यावर जाऊन बसतात हा आधी तुम्ही अभ्यास करा। लोकांना इथे राहायला घरं नाही आहेत, त्यासाठी आम्ही आज इथे राबतोय। तर यांना बेसिक समस्याच माहीत नाही आहे। तर मी तर त्यांना हे सांगेन की त्यांनी कुठल्या तरी एखाद्या पिक्चरमध्ये काम केलं असतं तर नक्कीच त्यांना खूप चांगलं यश मिळालं असतं, कारण की त्यांनी ह्या ज्या क्षेत्रात ते आज उतरले त्याचा त्यांनी अभ्यासच केलेला नाही आहे। कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।